गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मौजा दामेश्वर येथे शेती शाळा घेण्यात आली। या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून रामटेक तालुका कृषी अधिकारी कुरखेडा यांनी शेतकऱ्यांना शेती शाळेचे महत्त्व व कीड रोग व त्यावरील नियंत्रण तसेच पीएम किसान PMFME व कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली। तसेच शेती शाळा वर्गाला उपसरपंच रामलाल नरोटे भोयर, कृषी सहाय्यक मालेवाडा कुडसंगे, कृषी सहाय्यक बांधगाव व गावातील शेतकरी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला। भास्कर झोडे, तालुका प्रतिनिधी, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली। त्याची शेती चांगली, एक पीक निघाल्यावर जो ओलावा राहते त्यामध्ये आपण नांगरट करून व्यवस्थित ठेवली पाहिजे जमीन। यापूर्वी आता लक्षात ठेवा, आतापर्यंत काय केलं ते विचारू नये, पण याच्यानंतर आता तरी करा, आता तरी जागे व्हा। आपल्या धान निघाला त्याच्या ओलावा राहते, चांगलं नांगरट करून खोल नांगरट करून त्याची पूर्वसावत केली पाहिजे, कारण ठिकडे वर आले पाहिजे, अळीचे किडे वगैरे वरती आले पाहिजे, सुकले पाहिजे, पुढच्या वर्षी त्याचं कमीत कमी नियंत्रण झालं पाहिजे। हे केलं पाहिजे। आता सगळ्यांनी करणार, ओलावा असेल तर, नाहीतर मध्ये एखादा पाणी झालं तेव्हा करून टाकायचं, वाट पाहायची नाही, ऊत वापला काव झाला ते वगैरे वाट पाहायची नाही, पुढच्या वर्षी पावत बसू असं करायचं नाही। कोणता पण पीक निघाल्याबरोबर उपलब्ध ओलावा असेल, वराणा म्हणता तुम्ही जमीन तशी असेल त्यावेळेस नांगरट केली पाहिजे। ओके, हे लक्षात ठेवायची गोष्ट पहिले। पुढच्या वेळेस म्हणजे उत्पादकता आपली कमी कशी आहे ते कशी वाढवायची या दृष्टीकोनातून प्रयत्न करतो। याच्यात 30-40 लोक आहेत, सगळ्यांनी केलं तर त्यांचं अभिनंदन, आणि काही लोकांनी केलं त्यांचं पण अभिनंदन, आणि पुढे सांगायचे हे आता सगळ्यांनी तुमच्याकडे एक वचन घेतो की आपण हे मी सांगितलेल्या गोष्टी आपण कराल आणि त्याचं उत्पादन वाढवाल। नक्की करायची पहिली गोष्ट। आता आपण मशागत करून ठेवली म्हणजे त्याला चिराडा दुनाडा ते काय म्हणतात तुम्ही आपल्या भाषेत ते करून ठेवायचं, आणि जेव्हा सीजन येते समजा आपल्याला आता परा भरायची वेळ येते, आपण त्यावेळेस गादी वाफ्यावर परे भरले पाहिजे। गादी वाफा करता की नाही, मिरचीसाठी करतात तसा धानासाठी पण गादी वाफा केला पाहिजे, तरच तुमचा त्याच्यामध्ये फायदा आहे। आपण शेती करतो, मी जसं 10 वाजतापासून 6 वाजता ऑफिस जातो, बाबू एखादा कर्मचारी असेल, तशासारखे आपण माझ्या शेतीवर गेलो पाहिजे। 10 ते 6 माझी शेती आहे, माझा उद्योग आहे, मला ते उघडलंच पाहिजे। जसं सटर उघडतो ना आपण दुकानाचा, तसं सटर उघडायचं आपल्या शेतीवर रोज गेलं पाहिजे, काही असो की नसो जाऊन बघितलं पाहिजे। हे सगळ्यांनी आता सुरुवात करायची। आतापर्यंत काय चुका केल्या ते जाऊ द्या, तर नांगरट करून ठेवायचं, कारण उन्हाळ्यामध्ये ते तापली पाहिजे जमीन। आता तुम्ही तुमचं डिसेंबर मध्ये पीक निघताय जवळपास, नोव्हेंबर मध्ये, डिसेंबर मध्ये, म्हणजे जास्त झालं जानेवारी, तेव्हा पीक निघाल्यावर तो ओलावा राहील। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।